नमस्ते. बिल ऑफ एक्सचेंजचे अनसॉल्ड प्रॉब्लेम्स आणि त्याची थिअरी असे काही मागच्या व्हिडिओजमध्ये आपण पाहिलेली आहे. आत्तापर्यंत आपण बऱ्यापैकी अनसॉल्ड प्रॉब्लेम्स घेतलेले आहेत, ज्याच्यामध्ये रिटेन्ड बिल, डिस्काउंटिंग बिल, एन्डॉर्समेंट, बिल सेंड फॉर कलेक्शन, त्याच्यानंतर मल्टिपल कॉम्बिनेशन असलेला रिन्युअल, रिटायरमेंट ऑफ बिल किंवा इन्सॉल्वन्सी, असे मल्टिपल कॉम्बिनेशनचे देखील प्रॉब्लेम्स आपण मागच्या व्हिडिओजमध्ये पाहिलेले आहेत. लास्ट जो व्हिडिओ होता त्याच्यामध्ये आपण लेजर पोस्टिंग म्हणजे दोन्ही ड्रॉवर आणि ड्रॉईच्या एंट्रीज सांगितल्या. तर एका कोणाच्या तरी ड्रॉवरचं किंवा ड्रॉईचं लेजर अकाउंट प्रिपेअर करायचे काही प्रॉब्लेममध्ये नोट आहे बघा. त्यामुळे असा पण प्रॉब्लेम पेपरला येऊ शकतो की एंट्रीज प्लस लेजर. तर त्याचा पण सराव करायचा आहे. परीक्षेला विचारताना आयदर इन द बुक्स ऑफ ड्रॉई और आयदर इन द बुक्स ऑफ ड्रॉवर अशाच एंट्री विचारतील. कधी कधी लेजरही एंट्रीज बरोबर विचारतात, सो त्याचाही सराव करायचा आहे. आज आपण आपल्या प्रकरणाच्या शेवटाकडे येतो आहे. बरेचसे आपण जे प्रॉब्लेम्स बघितले ते वन ड्रॉवर आणि वन ड्रॉई याच्याशी रिलेटेड होते. म्हणजे असे प्रॉब्लेम होते की ज्यात एकच ड्रॉवर आहे, एकच ड्रॉई आहे आणि त्या दोघांमधला जो व्यवहार आहे त्याचं कॉम्बिनेशन असलेले प्रॉब्लेम्स आपण बघितले. पण आता इथून पुढचे जे व्हिडिओज आहेत त्याच्यामध्ये आपण वन ड्रॉवर अँड मल्टिपल ड्रॉईज, एकच व्यक्ती त्यांनी अनेक व्यक्तींबरोबर व्यवहार केलेला असू शकतो. एक व्यापारी आहे, त्यांनी अनेक व्यक्तींबरोबर व्यवहार केलेला असू शकतो. मग त्या प्रत्येक व्यक्तीबरोबर त्याचा वेगवेगळा व्यवहार आहे. तर अशा कॉम्बिनेशन्सचे प्रॉब्लेम्स आपण आता इथून पुढच्या व्हिडिओजमध्ये बघणार आहोत. वन ड्रॉवर अँड मल्टिपल ड्रॉई अशा प्रॉब्लेमशी रिलेटेड सॉल्व प्रॉब्लेम्स पण बुकमध्ये आहेत. हे अनसॉल्ड घेतल्यानंतर तुम्ही अभ्यासासाठी, होमवर्कसाठी सॉल्व प्रॉब्लेम तुम्ही करू शकता. आज आपण पेज नंबर 307, पान क्रमांक 307, प्रॉब्लेम नंबर 11, पान क्रमांक 307, प्रॉब्लेम नंबर 11, जो वन ड्रॉवर मल्टिपल ड्रॉईचा आहे तो प्रॉब्लेम आपण आजच्या व्हिडिओमध्ये करणार आहोत. बघा काय म्हणतायत. जर्नलाइज द फॉलोइंग ट्रान्झॅक्शन्स इन द बुक्स ऑफ अभिषेक. जर्नलाइज द फॉलोइंग ट्रान्झॅक्शन्स इन द बुक्स ऑफ अभिषेक. अभिषेक इज ड्रॉवर. त्यांनी अनेक व्यक्तींबरोबर, अनेक ड्रॉईजबरोबर त्यांनी व्यवहार केलेला आहे, त्यांचे बिझनेस डील झालेले आहेत. आणि मग त्या प्रत्येकाशी त्यांची काय एंट्री आहे, प्रत्येकाशी काय कन्सर्न पॉईंट आहे तो खाली एंट्रीमध्ये दिला आहे. परीक्षेला अशाही पद्धतीचे प्रॉब्लेम्स येऊ शकतात. आणि असे प्रॉब्लेम आल्याचा एक फायदा आहे, आपल्याला फक्त जर्नल एंट्रीज करायच्या आहेत, ड्रॉवरच्याच किंवा ड्रॉईच्या पण येऊ शकतात. पण ह्याच्यात तुम्हाला लेजर अकाउंट करा असं म्हणणार नाहीत. जे आपण सिम्पल प्रॉब्लेम्स बघितले, फॉर एक्झाम्पल प्रॉब्लेम नंबर 10, वन ड्रॉवर अँड वन ड्रॉईचा आहे. याच्यात तुम्हाला एंट्रीज पण करायला सांगितलं आहे, त्यात तुम्हाला लेजर पण करायला सांगितलं आहे. पण जर का अशा पद्धतीचा आला वन ड्रॉवर मल्टिपल ड्रॉई, तर ह्याच्यात तुम्हाला लेजर प्रिपेअर नाही करायला सांगतात. एकच व्यक्ती आहे, त्यांनी अनेक लोकांशी व्यवहार केलेले आहेत, मग त्यांच्याशी असलेल्या एंट्रीज आपल्याला ह्याच्यात करायच्या आहेत. काय आहेत बघा. ए, सिद्धांत इन्फॉर्म अभिषेक दॅट. कोणाच्या बुकमधल्या एंट्री आहेत? अभिषेकच्या. सिद्धांत इन्फॉर्म अभिषेक दॅट विनीत's acceptance for ₹23,000 endorsed to Siddhant has been dishonored and noting charges amounted to ₹430. ही एक ट्रान्झॅक्शन आहे. सिद्धांतनी अभिषेकला इन्फॉर्म केलं. ज्यांच्या बुकमध्ये आपण एंट्री करणार आहोत त्यांना सिद्धांतनी काय सांगितलं बघा. विनीत's acceptance म्हणजे विनीत नावाच्या व्यक्तीचा जो ॲक्सेप्टन्स होता 23,000 एंडॉर्स टू सिद्धांत, या व्यक्तीचा ॲक्सेप्टन्स सिद्धांतकडे गेला होता एंडॉर्समेंटमधून. विनीत's acceptance for ₹23,000 endorsed to Siddhant has been dishonored. Endorsed bill
डिसऑनर्ड. कोणाचा ॲक्सेप्टन्स होता बघा, विनीत's acceptance endorsed to Siddhant has been dishonored and as well as noting charges amounted rupees 430. मग याची एंट्री आपल्याला करावी लागेल. करूया. नेक्स्ट काय झालं बघा, इथं सिद्धांत बरोबर डील झालं आहे. आता पुढे कोण आहे बघा, काजल रिन्यू हर ॲक्सेप्टन्स टू अभिषेक. काजल रिन्यू हर ॲक्सेप्टन्स टू अभिषेक फॉर रुपीज 39,000. रिन्यू केले म्हणजे आपल्या रिन्युअलचे 4 एंट्रीज आपल्याला कराव्या लागतील, बरोबर. मग त्याच्यात कंडिशन येणार आहेत. काय काय कंडिशन आहे बघा, काजल रिन्यू हर ॲक्सेप्टन्स टू अभिषेक फॉर रुपीज 39,000 बाय पेईंग 3,000 इन कॅश. 39,000चं बिल बाउन्स झालेलं आहे. मग पहिली कंडिशन त्यांनी काय टाकली, 3,000 तुम्ही कॅश द्या, 3,000 इन कॅश अँड ॲक्सेप्टिंग अ फ्रेश बिल for the balance along with interest at 11.5% per annum for 3 months. इंटरेस्ट पे करायचा आहे रिन्युअलमध्ये, पण तो द्यायचा आहे नवीन बिलाबरोबर. आणि त्याचे चार्जेस आहेत बघा 11.5%, 11.5%. आणि किती महिन्यासाठी बिल आहे, 3 मंथसाठी. म्हणजे इथे रिन्युअलचे आपल्याला 4 एंट्रीज करावे लागतील बीमध्ये. तिसरं कोण आहेत बघा, ड्रॉइंग. राधिका रिटायर्ड. राधिका रिटायर्ड her acceptance to Abhishek for rupees 23,000 by paying 22,250 by check. राधिकाने बिल रिटायर केलं म्हणजे ड्यू डेटच्या अगोदर बिलाचे पैसे तिने दिले अभिषेकला. जे बिल ॲक्च्युली होतं 23,000चं, पण तिने पे करताना दिलेत 22,250. म्हणजे जी काही अमाऊंट आहे, त्याचा जो बॅलन्स आहे, ती त्याची काय असणार आहे, तिची काय असणार आहे, रिबेट. बघूया आपण, ते पण करूया. चौथी एंट्री बघा, अभिषेक सेंड द बिल ऑफ सुबोध. अभिषेक ज्यांच्या बुकमध्ये आपण एंट्री करतोय ते, अभिषेक सेंड द बिल ऑफ सुबोध फॉर रुपीज 9,000 टू बँक फॉर कलेक्शन. अभिषेकनी सुबोधचे जे बिल आहे ते बँक फॉर कलेक्शनला पाठवलं आहे. आणि पुढं काय झालं आहे बघा, बँक इन्फॉर्म दॅट बिल हॅज बीन डिसऑनर्ड बाय सुबोध. बँकेकडनं अभिषेकला सूचना आली की तुम्ही जे बिल कलेक्शनला पाठवलं होतं ते डिसऑनर झालेलं आहे. म्हणजे 1 ड्रॉवर अभिषेक, त्यांनी कोणाकोणाबरोबर डील केलं आहे, सिद्धांत, काजल, राधिका आणि सुबोध. असे जे प्रॉब्लेम आहेत ते 1 ड्रॉवर मल्टिपल ड्रॉईचे आहेत. मग बघूया त्याचं सॉल्युशन कसं करायचं. तुम्हाला जर्नल एंट्रीज येत असतील तर प्रश्नच नाही. आत्ता बऱ्यापैकी तुमच्या पाठ झालेल्या असतील, नसतील तर त्या करून घ्या. हळूहळू सरावाने सर्व गोष्टी साध्य होतात. आजच्या प्रॉब्लेममध्ये ड्यू डेट काढायची नाही आहे आणि आज लेजर पोस्टिंग पण नसणार आहे. जस्ट वी हॅव टू मेक जर्नल एंट्रीज फर्स्ट. काय बघा, फर्स्ट म्हणण्यापेक्षा आपण ए म्हणूया. ए मधलं फर्स्ट. सिद्धांत इन्फॉर्म अभिषेक दॅट विनीत's acceptance for rupees 23,000. अभिषेक जे ड्रॉवर आहेत त्यांना सिद्धांतनी सांगितलं काय, विनीत's acceptance, विनीतचा जो ॲक्सेप्टन्स होता इंडॉर्स टू सिद्धांत, जो सिद्धांतकडं आला होता तो डिसऑनर झाला आहे. म्हणजे विनीतचं बिल सिद्धांतकडं एंडॉर्स झालं होतं. म्हणजे ह्या क्रियेमध्ये पहिल्यांदा काय झालेलं असणार आहे, एंडॉर्समेंट. आणि एंडॉर्स झालेलं बिल झालं डिसऑनर. मग एंडॉर्स्ड बिल डिसऑनरची एंट्री आपल्याला इथे करावी लागेल. फक्त एवढंच नाही तर नोटिंग चार्जेस अमाउंटेड रुपीज 430. आणखीन एक ह्याच्यामध्ये अशी जर एंट्री आली तर मी सोपी पद्धत तुम्हाला लक्षात ठेवण्यासाठी सांगते की एवढा सगळा विचार करण्यापेक्षा सोपं अगदी की पण तुम्ही बालिशपणा म्हणा ह्याला. बघा काय लक्षात ठेवायचं, कुणाचा ॲक्सेप्टन्स आहे, विनीतचा. कुणाला एंडॉर्स केला आहे, सिद्धांतला. मग आपली एंडॉर्स्ड बिल डिसऑनरची एंट्री काय येते बघा बरं. एंडॉर्समेंटचं जे पेज आहे एंट्रीजचं त्याच्यामध्ये दिलं आहे बघा, एंडॉर्स्ड बिल डिसऑनर्ड.
आणि ड्रॉवरच्या बुकमधल्या एंट्रीज करायच्या आहेत. बघा पेज नंबर 272. एन्डॉर्स्ड बिल डिसऑनर अँड नोटिंग चार्जेस पेड बाय एन्डॉर्सी. ड्रॉवरच्याच बुकमधल्या एंट्री करायच्या. सो आपल्याला ही एंट्री बघावी लागेल. ड्रॉई अकाउंट डेबिट टू एन्डॉर्सी अकाउंट. हीच एंट्री आपल्याला करायची. मग आत्ताच्या केसमध्ये ड्रॉई कोण आहेत मला सांगा. कोणाचं ॲक्सेप्टन्स आहे? विनीतचं ॲक्सेप्टन्स. आणि एन्डॉर्सी कोण आहेत? सिद्धांत आहेत. म्हणजे विनीतचं अकाउंट डेबिट टू सिद्धांत अकाउंट ही आपली एंट्री येणार आहे प्रॉब्लेमची. आलं लक्षात. आणि ह्या दोघांची अमाऊंट एकत्र करून आपण लिहिणार आहोत. ज्यांना कोणाला हे लक्षात येत नाही अशी जर एंट्री आली तर मी एक की पॉईंट तुम्हाला सांगते. ॲक्सेप्टन्सच्या अलीकडे ज्याचं नाव आहे त्याला डेबिट द्यायचं. ॲक्सेप्टन्सच्या अलीकडं ज्याचं नाव आहे त्याला डेबिट द्यायचं आणि एन्डॉर्समेंटच्या पलीकडं ज्याचं नाव आहे त्याला क्रेडिट द्यायचं. जर सिमिलर एंट्री आली कुठे प्रॉब्लेममध्ये आणि तुम्हाला कन्फ्युजन असेल, एंट्री लक्षात राहत नाही, काय करावं कळत नाही आहे, पण साधा जर आपण शब्दाचा अर्थ लावत गेलो तर तेही लक्षात येतं. बघा, सिद्धांत इन्फॉर्म अभिषेक दॅट. सिद्धांतनी अभिषेकला सांगितलं की विनीतचा जो ॲक्सेप्टन्स होता जो त्याला दिला होता सिद्धांतला एन्डॉर्समेंटच्या थ्रू, ते बिल बाउन्स झालेलं आहे. मग ड्रॉई अकाउंट डेबिट टू एन्डॉर्सी. हु इज ड्रॉई? विनीत. हु इज एन्डॉर्सी? सिद्धांत. मग ड्रॉई अकाउंट डेबिट टू एन्डॉर्सी अकाउंट. ही एंट्री आहे लॉजिकली गेलो तर. आणि ज्यांना हे लक्षातच राहत नाही त्यांनी सोप्या पद्धतीने लक्षात ठेवा. ॲक्सेप्टन्सच्या अलीकडचा जो शब्द आहे जो पार्टनर आहे त्याला डेबिट द्यायचं. एन्डॉर्समेंटच्या नंतरचा शब्द आहे त्याला क्रेडिट द्यायचं. जर अशा एंट्री आल्या तर एवढं आपण करू शकतो आहे. 1 मार्क तुमचा. करूया मग. चला काय बघा, विनीत's अकाउंट डेबिट. विनीत आहेत आपले ड्रॉई. विनीत's अकाउंट डेबिट टू एन्डॉर्सी कोण आहेत? सिद्धांत. टू सिद्धांत अकाउंट. आणि 23,000 + 430 याचं इक्वल अमाऊंट आपण इथे लिहिणार आहोत. 23,430. 23,430. नॅरेशन. being endorsed bill dishonored and noting charges paid किंवा received. विनीत's ॲक्सेप्टन्स अकाउंट डेबिट टू सिद्धांत अकाउंट ही येणार आहे आपली पहिली एंट्री. झालं, पहिल्या व्यक्तीबरोबरचा व्यवहार आपला संपलेला आहे. आता आपण दुसऱ्या एंट्रीकडे जाऊयात. बघा, काजल रिन्यू हर ॲक्सेप्टन्स टू अभिषेक फॉर ₹39,000 बाय पेइंग 3,000 इन कॅश अँड ॲक्सेप्टिंग अ फ्रेश बिल फॉर द बॅलन्स अलॉंग विथ इंटरेस्ट ॲट 11.5% फॉर 3 months. सो आता आपल्याला जरा कॅल्क्युलेशन करावं लागेल नाही का. आपल्याला काय काय जर्नल एंट्रीज कराव्या लागणार आहेत बघा. एकच मिनिट पहा. जेव्हा रिन्युअल येतं प्रॉब्लेममध्ये, रिन्युअल इथे करूया. इथे करूया. रिन्युअलमध्ये ओल्ड बिल कॅन्सल्ड, त्याच्यानंतर इंटरेस्ट पेड, त्याच्यानंतर पार्ट पेमेंट आणि त्याच्यानंतर न्यू बिल. बरोबर. रिन्युअल आलं की त्याच्या मागे या 4 एंट्री येतात. मग फर्स्ट आपल्याला जुनं बिल कॅन्सल करायचं. जुनं बिल कितीचं आहे मला सांगा. तर 39,000. बरोबर. 39,000 पैकी त्यांनी कॅश किती द्यायची ठरवली आहे. पार्ट पेमेंट किती येणार आहे. 3,000. त्याच्यानंतर ॲक्सेप्टिंग अ फ्रेश बिल फॉर द बॅलन्स अलॉंग विथ इंटरेस्ट ॲट 11.5%
म्हणजे इथं जी अमाऊंट येणार आहे, ओरिजिनल अमाऊंट किती बघा, ओल्ड बिल 39,000 मायनस पार्ट पेमेंट 3,000, किती राहिले खाली 36,000. सो न्यू बिल आपलं किती चाललं आहे आत्ता तरी 36,000, पण आज इंटरेस्ट आपल्याला न्यू बिल बरोबर द्यायचं आहे. मग आपल्याला इंटरेस्ट कसं कॅल्क्युलेट करतो आपण, जे काही रिमेनिंग अमाऊंट आहे ओल्ड बिलमधून पार्ट पेमेंट केल्यानंतर जी अमाऊंट राहते ती आपली रिमेनिंग अमाऊंट आहे, बरोबर. मग इंटरेस्ट जो आहे तो आपण रिमेनिंग अमाऊंटवर कॅल्क्युलेट करतो. म्हणजे बघा, इंटरेस्ट 36,000, रेट किती सांगितलं आहे बघा इंटरेस्टचा, अलॉंग विथ इंटरेस्ट ॲट 11.5%. 11.5% इंटू किती मंथसाठी आहे, 3 मंथ्स. 11.5% इंटू 3 मंथ्स. बघा, 3 एके 3, 3 चौक 12, 4 एके 4, 4 नव्वे 36, 0 0 0, हा 0 गेला, हे गेलं, हे गेलं, हे गेलं. खाली काय राहिलं आता 90 आणि 11.5. बघा, 0 0 0, 9 5 45, 5 चले 4, 9 एके 9, 10 11 12 13, 13 3, चाला 1, 9 1 10, 0.5301. हा पॉईंटच्या पुढचा आपण सोडून देतो, म्हणजे आपलं उत्तर आले बघा किती, 1,335. हा आला आपला इंटरेस्ट. आले लक्षात. 36,000वर 11.5% 3 महिन्याचे. जर 11.5% काढायला कठीण वाटत असेल तर 11.5चे दुप्पट किती होतात, किती होतात सांगा, 23. मग 36,000वर 23% काढायचे 3 महिन्याचे, आणि जे काही तुमचं कॅल्क्युलेशन येईल त्याची निम्मी अमाऊंट करायची. असा पण मार्ग आहे. म्हणजे समजा मला 7.5% काढायला सांगितलेत आणि मला कठीण वाटते, मला 7.5% काढता येत नाही आहेत, तर मला 15% तर काढता येतात. 7.5च्या डबल किती येतात, 15. मग 15% काढायचे आणि त्याची जी अमाऊंट येईल त्याच्या हाफ करायची, म्हणजे ती काय येणार आहे, 7.5%. तसंच आहे, हे येतच शक्यतो जनरली मुलांना, पण एखादं असं असतं की ज्याला कॅल्क्युलेशन येत नाही, तर मग अशा पद्धतीने आपण काढू शकतो. मग आपला इंटरेस्ट आत्ताच आला आहे बघा 1035, आणि हा जो इंटरेस्ट आहे आज आपण नवीन बिलाबरोबर देणार आहोत 1035. म्हणजे आपली नवीन बिलाची अमाऊंट किती येणार आहे मला सांगा. नवीन बिलाची अमाऊंट आहे 37,035. आले लक्षात. जुनं बिल कॅन्सल केलं 39,000चं, त्याच्या बदल्यात त्यांनी सांगितलं की 3,000 आत्ताच्या आत्ता द्या. पार्ट पेमेंट आपण केलं. इंटरेस्ट काढायचं होतं आपल्याला रिमेनिंग अमाऊंटवर, रिमेनिंग अमाऊंट आपण काढली. जुनं बिल होतं 39,000चं, 3,000 दिल्यानंतर खाली राहिले 36,000. मग 36,000वर 11.5% हे प्रॉब्लेममध्येच दिलेत, 11.5% इंटू 3 मंथ्स प्रॉब्लेममध्येच आहे बघा. मग हे सगळं कॅल्क्युलेशन केल्यानंतर आपला इंटरेस्ट आला 1035. मग तो इंटरेस्ट आपण वेगळाही दाखवणार आहोत आणि तो आज कशाबरोबर द्यायचा आहे, नवीन बिलाबरोबर. हे सरावानी येतं, हे एकदम येत नाही, आणि त्याच्यात इतका अवघडही काही नाही. पण चला ह्या 4 एंट्रीज आपण करूया. चलो, फर्स्ट एंट्री ओल्ड बिल कॅन्सल. आता प्रॉब्लेममध्ये असं कुठेही म्हणलेलं नाही आहे की बिल डिस्काउंटिंगला पाठवलं आहे किंवा एंडॉर्स केलेलं आहे किंवा बँक फॉर कलेक्शनला पाठवलं आहे, असं काहीही म्हणलेलं नाही आहे बघा. सो मग आपण आपल्या पद्धतीने एंट्रीज करणार आहोत. आता जेव्हा कुठंच काही सूचना दिलेली नसते तेव्हा बिल असतं रिटेन. मग रिटेन्ड बिल डिसऑनर्ड काय एंट्री येणार आहे सांगा. ड्रॉई अकाउंट डेबिट टू बिल्स रिसिवेबल. आपल्या ह्या केसमध्ये ड्रॉई कोण आहेत, काजल. मग काजल अकाउंट डेबिट 39,000 टू बिल्स रिसिवेबल.
आलं लक्षात? पहिल्यांदा आपण काय केलं, बिल कॅन्सलेशनची एंट्री केली. नॅरेशन सोपी आहे. बीइंग ओल्ड बिल कॅन्सल्ड झालं. रिन्युअलमध्ये आपण पहिली एंट्री केली, ओल्ड बिल कॅन्सल्ड. सेकंड, इंटरेस्ट चार्ज केल्या बघा. ड्रॉवरला इन्कम असतो इंटरेस्टचा, सो ड्रॉवरच्या बुकमध्ये इंटरेस्टला क्रेडिट येणार आहे. फर्स्ट एंट्री केली आपण. आता इंटरेस्ट पेड केल्याची करू. जर इंटरेस्टला क्रेडिट येणार आहे तर डेबिट अर्थातच ड्रॉईला येणार आहे. म्हणजे इंटरेस्टची एंट्री काय आली, ड्रॉई अकाउंट डेबिट टू इंटरेस्ट, म्हणजेच काजल अकाउंट डेबिट टू इंटरेस्ट. इंटरेस्ट किती काढला होता पहा, आपण मगाशीच काढला आहे. इंटरेस्ट आला होता आपला 1035. being interest received, being interest received. आलं लक्षात? थर्ड एंट्री, पार्ट पेमेंट केलं आहे. ड्रॉईनी कॅश दिली आहे आणि ह्यांना कॅश मिळाली आहे ड्रॉवरला. कॅश कम्स इन, सो कॅश अकाउंट डेबिट टू ड्रॉई. पार्ट पेमेंटसाठी एंट्री काय येणार आहे, कॅश अकाउंट डेबिट टू ड्रॉई. पार्ट पेमेंट कितीचं झालं आहे बघा, 3000चं. मग तीच एंट्री करायची आपल्याला इथे. कॅश और बैंक अकाउंट डेबिट, कॅश और बैंक अकाउंट डेबिट टू ड्रॉई काजल अकाउंट 3000. being part amount received, being part amount received. मी शॉर्टमध्ये तुम्हाला नॅरेशन सांगते कारण जागा पुरणार नाही आहे. तुम्ही मागे सॉल्व प्रॉब्लेममध्ये अशा एंट्रीशी रिलेटेड काय नॅरेशन आहे ते एकदा बघून कन्फर्म करा आणि मग त्यास तुम्ही राईट डाऊन करा. त्याच्यानंतर फोर्थ काय, आता आपली जॅकपॉट एंट्री. जॅकपॉट मीन्स आपण ऑलमोस्ट प्रॉब्लेममध्ये केली होती, पण आज काय झालं आहे, आज आहे मल्टिपल ड्रॉईजचा प्रॉब्लेम. सो आज जॅकपॉट एंट्री नसणार आहे. म्हणजे जेव्हा मल्टिपल प्रॉब्लेम येतो तेव्हा जॅकपॉट एंट्रीसाठी रिटेंड बिलाची एंट्री लक्षात ठेवायची. सांगा बरं काय रिटेंड बिलची एंट्री आहे ती, बिल्स रिसिवेबल अकाउंट डेबिट टू ड्रॉई अकाउंट. सो बिल्स रिसिवेबल अकाउंट डेबिट टू ड्रॉई कोण आहेत आपले, टू काजल अकाउंट. आणि किती अमाऊंट द्यायची ठरली बघा, न्यू बिल प्लस इंटरेस्ट म्हणजे 37,035. 37,035. 37,035. आलं लक्षात? बीइंग न्यू बिल ॲक्सेप्टेड, being new bill accepted together with interest, together with interest. आलं लक्षात? नवीन बिल प्लस इंटरेस्ट अशी ही नवीन बिलाची अमाऊंट आली. मग रिन्युअलमध्ये आपण ह्या 4 एंट्रीज केल्या बघा. ओल्ड बिल कॅन्सल्ड, इंटरेस्ट चार्ज, पार्ट पेमेंट अँड न्यू बिल. न्यू बिलामध्ये आपण इंटरेस्ट पे केला आहे. सो ही सेकंड कंडिशन आपण आता पूर्ण केलेली आहे. आता आपण पुढच्या एंट्रीकडे जाऊया. बघा आता पुढे काय, पुढे बघा. थर्ड सी, राधिका रिटार्ड हर ॲक्सेप्टन्स टू अभिषेक फॉर ₹23,000 बाय पेइंग $22,250 बाय चेक. बिल रिटायर केलं तिने, म्हणजे ड्यू डेटच्या अलीकडे पैसे मिळाले. म्हणजेच त्यांना ड्रॉवरनी डिस्काउंट दिलेला आहे की तुम्ही हे बिल देताय त्याच्यापेक्षा थोडेसे कमी पैसे ह्या बिलाचे तुम्ही दिले तरी चालणार आहेत. मग रिटायरमेंटची एंट्री ड्रॉवरच्या बुकमधली काय येते, कॅश अकाउंट डेबिट, रीबेट अकाउंट डेबिट टू बिल्स रिसिवेबल. कैश और बैंक अकाउंट डेबिट, रीबेट अकाउंट डेबिट टू
बिल्स रिसिवेबल. टोटल बिल कितीचं आहे बघा, 23,000. बरोबर. त्यापैकी कॅश त्यांनी किती दिली, 22,250. 22,250 एवढे अमाऊंट त्यांनी दिली. ह्या दोघांचा जो डिफरन्स आहे तो काय येणार आहे, आपल्या प्रॉब्लेममधला रिबेट येणार आहे. आय थिंक 750 इज द बॅलन्सिंग अमाऊंट. 0 5 5 10 0 चालले की 10 0 23. कॅश और बँक अकाउंट डेबिट, रिबेट अकाउंट डेबिट टू बिल्स रिसिवेबल. Being bill retired and discount allowed. Being bill retired and discount allowed. आलं लक्षात. सो ही थर्ड एंट्री आपण केलेली आहे. आणि आता प्रॉब्लेमच्या शेवटाकडे काय आहे बघा, प्रॉब्लेमच्या शेवटची एंट्री डी. Abhishek sent a bill of Subodh for ₹9,000 to bank for collection. Bank informs that bill has been dishonored by Subodh. काय झालंय, अभिषेक सेंड द बिल ऑफ सुबोध 9,000 टू बँक फॉर कलेक्शन. अभिषेकनी म्हणजे आपले जे ड्रॉई आहेत त्यांनी पहिल्यांदा बिल कलेक्शनला पाठवलेलं आहे. म्हणजे फर्स्ट आपल्याला ही एंट्री करावी लागणार आहे की कलेक्शनला पाठवलं आहे बिल. पुढं काय झालं, बँक इन्फॉर्म्स दॅट बिल हॅज बीन डिसऑनर्ड बाय सुबोध. आणि मग बँकेने कळवलं की जे बिल कलेक्शनला आलं होतं ते बाउन्स झालेलं आहे. म्हणजे आपल्याला कुठल्या एंट्रीज कराव्या लागतील, बिल सेंड टू बँक फॉर कलेक्शन अँड डिसऑनर ऑफ बिल. चला मग करूया. नेक्स्ट डीमध्ये फर्स्ट एंट्री काय एंट्री आहे बघा, बिल सेंड टू बँक फॉर कलेक्शन. सांगा आता, बऱ्यापैकी तुम्हाला माहिती पडली असतील एंट्री. तीच आपण जी म्हणतोय ती, बिल सेंड फॉर कलेक्शन अकाउंट डेबिट टू बिल्स रिसिवेबल. बिल्स रिसिवेबल अकाउंट कितीचं बिल आहे बघा, 9,000. नॅरेशन, being bill sent to bank for collection. Being bill sent to bank for collection. Being bill sent to bank for collection. आलं लक्षात. पहिल्यांदा त्यांनी काय केलं, अभिषेक सेंड द बिल ऑफ सुबोध फॉर ₹9,000 टू बँक फॉर कलेक्शन. मग आपण ती एंट्री केली. आणि पुन्हा काय झालं बघा, बँक इन्फॉर्म दॅट बिल हॅज बीन डिसऑनर्ड बाय सुबोध. बँकेने कळवलं की कलेक्शनला आलेले बिल झाले बाउन्स. मग बघा तुमच्या जर्नल एंट्रीजमध्ये बिल सेंड फॉर कलेक्शन अँड डिसऑनरची एंट्री काय येते सांगा. सोपी आहे. ड्रॉई अकाउंट डेबिट टू बिल सेंड फॉर कलेक्शन अकाउंट. सो सेकंड एंट्री याच्यामधली येणार आहे बघा, ड्रॉई. कोण आहेत आपले ड्रॉई? ड्रॉई आहेत सुबोध. सुबोध अकाउंट डेबिट टू बिल सेंड फॉर कलेक्शन अकाउंट. बिल सेंड फॉर कलेक्शन अकाउंट. आलं लक्षात. ड्रॉई अकाउंट डेबिट टू बिल सेंड फॉर कलेक्शन अकाउंट बिकॉज बिल इज डिसऑनर्ड. बीइंग बिल डिसऑनर्ड एवढंच नॅरेशन लिहायची. बीइंग बिल डिसऑनर्ड. आलं लक्षात. म्हणजे पहिल्यांदा बिल कलेक्शनला पाठवलं होतं आणि बँकेने इन्फॉर्म केलं की जे कलेक्शनला पाठवले बिल ते झालं आहे डिसऑनर. माझा हा प्रॉब्लेम अशा पद्धतीने आहे की वन ड्रॉवर अँड मल्टिपल ड्रॉईज. एका ड्रॉवरनी अनेक व्यक्तींबरोबर व्यवहार वेगवेगळ्या पद्धतीने केलेला असू शकतो.
जर तुम्हाला प्लेन प्रॉब्लेम्स किंवा वन ड्रॉवर वन ड्रॉईचे प्रॉब्लेम्स जर व्यवस्थित येत असतील तर ह्या एंट्रीज तुम्हाला आपोआपच येणार आहेत, कारण तुमच्या ते प्रॉब्लेम करून करून तुमच्या ते जर्नल एंट्रीज पाठ झालेल्या असणार आहेत. पण ते नीट वाचावं लागतं, नीट त्याचा शोध घ्यावा लागतो. बेसिकली एन्डॉर्समेंटची एंट्री जी आहे ती कन्फ्युजिंग असते थोडीशी, मग तिथं थोडंसं लॉजिक लावावं लागतं. नाही तर मी तुम्हाला शॉर्टकट की त्याची सांगितलेलीच आहे. जर सेम अशी एंट्री आली तर, नाही तर तुम्ही कुठेही एन्डॉर्समेंटचा शब्द आलात आणि कुठेही अशी एंट्री कराल तर ते चुकणार आहे. तर असं नका करू, व्यवस्थित एंट्री वाचून मग करा. रिन्युअल पहिल्यांदा आपण एन्डॉर्स्ड बिल डिसऑनरची पाहिली बघा. नंतर आपण रिन्युअलच्या 4 एंट्रीज केल्या. एकच ट्रान्झॅक्शन तुम्हाला दिली ती, पण रिन्युअल हा शब्द आला होता. मग रिन्युअल म्हणलं की आपल्याला मग 4 एंट्रीज कराव्या लागतात. मग त्या केल्या आपण, त्याचं कॅल्क्युलेशन बघितलं. तिसरे होती बघा, त्याच्यामध्ये रिटायर्ड होतं बिल रिटायर्ड बिफोर ड्यू डेट, सो त्यांना रिबेट मिळाला 750चा, ती पण एंट्री आपण केली. आणि लास्ट जी होती चौथी ट्रान्झॅक्शन होती पहा, पहिल्यांदा बिल सेंड केलं होतं बँकेकडे कलेक्शनसाठी आणि बँकेने इन्फॉर्म केलं की बिल झाले डिसऑनर. अशा पद्धतीचे सुद्धा प्रॉब्लेम्स पेपरला येऊ शकतात. मला वाटतं तो वन ड्रॉवर वन ड्रॉईपेक्षा हे सोपं आहे, कारण ह्याच्यात तुम्हाला पॉईंट वाईज ट्रान्झॅक्शन्स दिले आहेत. फक्त हे यायला तुम्हाला ते व्यवस्थित यावं लागतं, तर मग हे कॅल्क्युलेशन्स आणि ह्या एंट्रीज तुम्हाला क्लिक होतील आणि पैकीच्या पैकी मार्क मिळायला काही हरकत नाही. सरावासाठी असे पुस्तकामध्ये प्रॉब्लेम्स आहेत, ते जरूर करा. काही अडलं तर जरूर विचारा. धन्यवाद.